स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना राहू देवांचं जागृत अवस्थेतील गोचर जे 3 सप्टेंबर पासून पुढील 16 महिन्यांसाठी आहे ते कसं लाभदायक ठरणार आहे किंवा कोणत्या बाबतीमध्ये अडचणी आणू शकतं या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. आजचा हा माहितीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करणं, जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करणं अजिबात विसरू नका. याचबरोबर तुम्हाला तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती काय आहे, त्यांचे शुभ अशुभ परिणाम जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. नक्की संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता. चला तर मग आता माहितीला सुरुवात करूयात. राहुदेव तुमच्या राशीपत्रिकेतील सप्तम स्थानातनं गोचर करत आहेत. अर्थात सप्तम स्थान हे मारक स्थान आहे. या स्थानामध्ये शुभ आणि अशुभ अशी दोन्ही फळे प्राप्त करून देणारी स्थिती पाहिली जाते. मग आता या स्थानामध्ये तुम्हाला राहुदेव आल्यानंतर कोणते पहिले फळ देतील, चांगले फळ देतील ते समजून घेऊयात. तुमच्या जोडदारासोबत अनेक विषयांवरती मतभेद होत होते. कुठलाही निर्णय घेताना एकमत होत नव्हतं. त्यांच्या कामामधली जी ग्रोथ होती ती वाढत नव्हती. त्यांच्या कामासाठी तुम्ही साशंक होता, सातत्याने तुम्ही विचारामध्ये होता, विचाराक्रांत झाला होता. त्यांच्या करिअर निमित्त तुम्हाला जास्त चिंता काळजी वाटत होती. आता ही चिंता काळजी संपुष्टात येईल. त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण परिवर्तन, बदल किंवा एखादा निर्णय त्यांनी घेणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला जोडदाराचं सुख प्राप्त होणं, त्यांच्या जीवनातील अडचणी कमी झाल्यामुळे तुम्ही समाधानी होणं, असा चांगला महत्त्वपूर्ण बदल स्त्री पुरुष वर्गाला दिसून येणार आहे. मग हा बदल तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपात मिळावा म्हणून व्हिडिओच्या शेवटी आपण जी उपासना पाहणार आहोत ती तुम्ही सातत्याने करा. राहुदेव सप्तम स्थानात गोचर करतायत, 5व्या दृष्टीने लाभाला पाहतायत. त्यामुळे लाभाची स्थिती उंचावतील, मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आणतील आणि त्यामध्ये यश सुद्धा संपादन करून देतील. लग्न स्थानावर, प्रथम स्थानावर राहुदेव दृष्टी देतायत. तुमचा स्वभाव आहे ज्यामध्ये माणीपणा आहे, स्वाभिमान जपणारी रास तुमची आहे. प्रत्येक गोष्टीला एखाद्या विचाराने किंवा एखाद्या निर्णयाने निश्चितपणे ते पूर्ण होईल अशा आत्मविश्वासाने संपन्न करून देणारी तुमची रास, असा आत्मविश्वास तुमचा असतो. परंतु राहुदेवांची सप्तम दृष्टी लग्नावर आल्यामुळे काही दिवसांपासून तुम्ही या अवस्थेतनं जाताय की प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करताय. अनेक विचारांनी तुम्ही विचाराक्रांत झालेला आहात आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती तो सगळा विचार दिसून येतोय. सातत्याने टेन्शनमध्ये तुम्ही दिसून येताय. आता यामध्ये महत्त्वपूर्ण बदल होतोय, तो म्हणजे तुम्ही समाधानी होणार आहात, शांत होणार आहात. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी मदत करणारा हा कालावधी असणार आहे. राहुदेव हे नवम दृष्टीने परिश्रम स्थानाला पाहताय, त्यामुळे तुमच्याकडनं अधिक परिश्रम करून घेतील. प्रवासाचे योग वारंवार घडणार आहेत. मित्रमंडळींचं आणि भावंडांचं सुख तुम्हाला आता प्राप्त होऊ शकतं. त्यांच्यासोबत तुम्हाला एखाद्या पार्टनरशिप मध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर निश्चित तुम्ही आता करू शकता. मित्रमंडळींचं सुख तुम्हाला चांगलं आहे, भावाचं सुख चांगलं आहे, बहिणीचं सुख चांगलं आहे. त्यांच्या समवेत एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही नक्कीच उतरू शकणार आहात, त्यात यशस्वी होऊ शकणार आहात. याबरोबरच जे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं सातत्याने काम आहे, तर अशा वर्गाला सांगू इच्छिते, राहुदेवांच्या कृपेने तुम्हाला नेमफेम प्राप्त होऊ शकतो. त्या कामामध्ये यश संपादन होऊ शकतं. त्या कामामध्ये तुम्ही प्रचंड आत्मविश्वासाने ते काम संपन्न करून घेऊ शकणार आहात. मग हे चांगलं सुंदर फळ तुम्हाला प्राप्त व्हावं. एखादा निर्णय जो आहे तो तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही तो निर्णय घेणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशा निर्णयाकडे तुमची एक योग्य वाटचाल करून देण्यासाठी राहुदेवांची कृपा होणार आहे. हे चांगलं फळ मिळवण्यासाठी आणि तुमच्या जीवनामध्ये राहुदेव ज्यावेळेस अशुभ स्थितीमध्ये तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये असतील तर आता सांगितलेली जी शुभ फळे आहे याची तीव्रता कमी प्रमाणात मिळू शकते. मग तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवाची स्थिती समजून घ्या आणि त्या अनुषंगाने सुद्धा उपासना असतात, त्या उपासना फॉलो करा. आता आपण उपासनेकडे वळूयात. सगळ्यात महत्त्वपूर्ण चांगलं सुंदर फळ मिळणार आहे ते म्हणजे आत्मविश्वास प्राप्त होणं, समाधान प्राप्त होणं, मनातील चिंता काळजी कमी होणं. तर यासाठी रीम राहवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. नवग्रह मंदिरामध्ये
काळे तीळ अर्पण करायचे आहेत राहू देवांना. यामुळे तुमच्या जीवनातील संकट कमी होतील आणि याचबरोबर मैत्रीचं नातं फुलेल आणि त्यामधील अडचणी कमी होतील. एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे पार्टनरशिपमध्ये, अर्थात पार्टनर म्हणून तुम्ही तुमच्या भावंडांना घेणार आहात किंवा मित्रमंडळींना घेणार आहात, तुमच्या पत्नीला किंवा पतीला तुम्ही पार्टनर म्हणून त्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व करणार असाल, तर तुम्हाला सांगू इच्छिते, तुमच्या वैवाहिक सौख्यासाठी आणि पार्टनरशिप मधील व्यवसाय तेजीत येण्यासाठी संपूर्ण हा कालावधी शुभ आहे. तर याचे शुभ परिणाम प्राप्त व्हावेत यासाठी काय उपाय करायचा आहे? शंकराच्या मंदिरात जलाभिषेक दररोज करणं तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकतं आणि शनिवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणं तुमच्यासाठी विशेष ठरू शकेल. तर आज आपण समजून घेतलं सिंह राशीच्या जातकांना राहू देवांचं जागृत अवस्थेतील गोचर 3 सप्टेंबर पासून पुढील 16 महिन्यांसाठी कसं ठरणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.